कन्यादान। त्याला माझी मुलगी आवडते, माझ्याही मुलीला तो आवडतो। म्हणजे आता तिच्याशी मी जेव्हा बोललो तेव्हा मला असं लक्षात आलं। पण म्हणून असं कुठलीही शहानिशा न करता, विचारपूस न करता असं डायरेक्ट मी माझी मुलगी देऊन टाकू शकत नाही ना। त्याला जर माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर मला त्याची आधी नीट पारख करावी लागेल। नाही, पारख म्हणजे? त्या एका महिन्यामध्ये मी त्याची चांगली पारख करेन आणि जर मला असं वाटलं की तो योग्य मुलगा आहे तरच माझा जीव मी त्याच्या हातामध्ये सुपूर्द करेन। पण हे कसं काय शक्य आहे? का शक्य नाहीये? अहो, तुमचा मुलगा आमच्या घरामध्ये अगदी सहज राहू शकतो। हा, आता तुमच्या घरासारखं आलिशान घर नाही आमचं, पण अतिशय स्वच्छ आहे, नीट नेटकं आहे आणि मुख्य म्हणजे त्याला कशाची कमतरता इथे भासणार नाही। आता ज्या माझ्या पत्नीच्या चहाची तुम्ही एवढी तारीफ केली, ती स्वयंपाकही उत्तम करते, त्यामुळं जेवणा खाण्याची त्याची मौज असेल इथे। कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा। मुद्दा तो नाहीच आहे, पण अहो तुम्ही याची पारख करणार म्हणजे तुमच्या मुलाला जर माझ्या गायत्रीशी लग्न करायचं असेल तर ही अट तुम्हाला मान्य करावीच लागेल। नाही असं कसं? पण मॉम, अजय तू काहीतरी बोल ना। काय हरकत आहे? पूर्वापार आलेली परंपरा आहे। अगदी पूर्वी राजेराजवाड्यांच्या काळामध्ये वधू पिता वराची परीक्षा झाल्यानंतरच त्याच्याशी लग्न करत होता आपल्या मुलीचं। अगदी स्वयंवर वगैरेची पद्धत होती बघा पूर्वी। स्वयंवरामध्ये काही अटी घातल्या जायच्या, त्या अटी जो वर पुऱ्या करेल त्याच्याच गळ्यामध्ये त्या राजाची मुलगी वरमाला घालत होती, अशी आपल्याकडे पद्धत आहे। मला ना या आपल्या पूर्वजांचं खूप कौतुक वाटतं। अतिशय हुशार, दूरदृष्टीचे होते सगळे। म्हणजे उत्क्रांतीमध्ये पुढच्या पिढ्या आणखीन हुशार आणि बुद्धिवान होतात असं म्हटलं जातं, मानलं जातं। पण आपले पूर्वज इतके दूरदृष्टीचे होते की त्याचे परिणाम आपण आजही भोगतोय, नाही का? त्यामुळं मला वाटतं तुमचा मुलगा इथे 1 महिना अगदी सहज राहू शकेल। बघा, अर्थात मुलीशी लग्न करायचं असेल तर ही अट तुम्हाला मान्य करावीच लागेल। नाही, तुम्ही हे जे काही सांगताय ते योग्य असेल, पण काय ना कीर्तने साहेब, हे सगळंच आमच्यासाठी थोडंसं नवीन आहे, त्यामुळे जरासा गोंधळ उडाला आहे, बाकी काय नाही। आपल्या सर्वांसाठीच आता या क्षणी काही गोष्टी नवीन आहेत, म्हणजे नव्यानेच आता आपल्याला सगळ्यांनाच त्या कळलेल्या आहेत। त्यामुळं अजिबातच निर्णयाची घाई करू नका। तुम्ही तुमचा योग्य तेवढा वेळ घ्या, टेक युअर टाइम, आणि विचार करून नंतर मग निर्णय कळवा। कसली घाई नाहीये। ठीक आहे, येतो आम्ही। गायत्री, चलो बाळा, येतो। चला सर, येतो। चल, बाय।
माझ्या. मला सांग ना अजय, कोण लागून चाललेत हे माझ्या मुलाची परीक्षा घेणार आहे? हा, तरी बरं साधे म्युन्सिपाल्टीमध्ये ऑफिसर आहेत. अमेरिकेचा प्रेसिडेंट आला ना तरी सुद्धा मी माझ्या मुलाची परीक्षा घेऊन देणार नाही कोणाला, कळलं? शांत हो श्वेता, कूल कूल, शांत. अगं गाडीत बसले बसून किमान 15 एक वेळा तरी तू हेच वाक्य बोलली असशील. 15 वेळा काय, 1500 वेळा म्हणेन, 15,000 वेळा म्हणेन मी. कोण आहे हा माणूस माझ्या मुलाची परीक्षा घ्यायला? काय म्हणे, 1 महिना माझ्या घरी पाठव माझ्या मुलाला, आणि काय तो पारख करणार? पारख माय फूट. नाही, मला सांगच, हे कोण आहेत माझ्या मुलाची पारख करणार एवढे? असं काय करतेस तू श्वेता? आपल्या मुलाचा किंवा मुलीचा जोडीदार नीट पारखून घ्यायचा अधिकार प्रत्येक वडिलांना असतोच. काय अजय हे तू बोलतोयस? बरं आहेस ना? अरे काय काय बोलत काय होते ते? अरे काय झालं, का ओरडतीयस? विचार ना, तुझ्या डॅडना विचार ना काय काय झालं तिथे. ते गायत्रीचे वडील आपल्या कार्तिकला सांगत होते 1 महिनाभर राहायचं त्यांच्या घरी जाऊन. 1 महिना? मग म्हणे ते आपल्या मुलाची पारख करणार आणि मग ठरवणार त्यांची मुलगी आपल्या घरी द्यायची की नाही ते. नॉनसेन्स. काय विशेष आहे त्यात? शेवटी हेच होणार होतं. शट अप, जस्ट शट अप. तुझे एक्सपर्ट कॉमेंट्स इथे कोणी विचारलेले नाही आहेत, कळतंय तुला? श्वेता तू, अरे तू एवढा शांत कसं काय बसू शकतोस? हा, तुला नाही राग आला त्यांच्या बोलण्याचा? नाही आला समोर. नाही, बरोबर आहे. तुला कसा काय राग येईल? तू तर रागावर नियंत्रण मिळवून संत पदाला पोचलायस ना. पण माझं तसं नाहीये. मला राग येतो आणि या माणसाचा अतिशय राग आलाय मला. त्याच्या अटीने ना तुझा, माझा, आपल्या लेकाचा आणि आपल्या अखंड कुटुंबाचा अपमान झालाय. आय जस्ट कांट टॉलरेट ऑल दिस नॉनसेन्स. व्हॉट इज दिस यार? हे बघ अजय, मला हे माहितीये की मुला मुलीचं लग्न ठरलं की चौकशी करतात मुलाची, म्हणजे त्याच्या वागणुकीवरून त्याच्या स्वभावाचा वगैरे अंदाज लावला जातो. पण व्हॉट इज दिस? हा, पण 1 महिना तुमच्या लेकानी आमच्या घरी येऊन राहायचं म्हणजे दिस इज टू मच अजय. अरे व्हॉट इज दिस? आणि काय ते वॉच ठेवणार आपल्या मुलावर? तो कसा उठतो, कसा बसतो, कसा जेवतो? मग त्याच्यापेक्षा एक काम करा ना, सीसीटीव्ही लावून घ्या घरात आणि फुटेज बघत बसा दिवसभर. नॉट डन अजय, नॉट डन एट ऑल. मला नाही आवडलं हे सगळं. मी एक सांगू तुला, या सगळ्यामुळे ना इन्सल्ट झालाय तो माझा. इतकी वर्ष मी जे काय संस्कार केलेत ना माझ्या मुलावर, ते 1 महिन्यात हा बाहेरचा माणूस येऊन त्याचा निकाल लावला. बरोबर ना? नाही, आपण मुलाकडचे, तरी सुद्धा आपण त्या मुलीच्या घरी गेलो, तिला मागणी घातली, याचा अर्थ असा नाहीये की आपण आपली प्रतिष्ठा सोडून दिली. मुलीचे वडील म्हणून काय वाटेल ते डिमांड नाही करू शकत हा माणूस. नो नो. झालं तुझं बोलून झालं, मी बोलू आता. कसं आहे ना श्वेता, मला तरी एका अर्थी ही जी काही कीर्तनींची पद्धत आहे तुला जास्त विश्वासार्ह वाटली. कारण कसं आहे की आपण मुला मुलीची जी काही माहिती काढतो ना ती खूपच वरवरची असते.
आणि त्यानंतर मग मुलगा मुलगी एकमेकांना किंवा त्याच्या घरच्यांना एकमेकांच्या भेटतात, तेव्हा ते अगदी साहजिकच चांगलेच वागतात. त्यामुळं त्याच्यावरून त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या सवयी याबद्दल जे काही निष्कर्ष काढले जातात ना, तो निव्वळ मूर्खपणा असतो. आणि म्हणूनच कीर्तनींची ही जी काही पद्धत आहे ना, मुलाने मुलीच्या घरी 1 महिना जाऊन राहण्याची, ती उलट सिस्टीम म्हणून राबवली गेली ना, तर त्यातच लोकांचं भलं आहे असं मला वाटतं. तोयस तू बरं ठीक आहे, एक काम कर ना, तू स्वतःला कार्तिकच्या जागी इमॅजिन कर. नाही म्हणजे जेव्हा आपलं लग्न ठरलं होतं तेव्हा इमॅजिन तू माझ्या घरी येऊन राहिलायस 1 महिना. हो नोस, माझ्या आईवडिलांनी कदाचित तुला पहिल्या फटक्यात रिजेक्ट सुद्धा करून टाकलं असतं. नाही आपल्याला काही सांगता येत नाही ना, सगळ्यांना सगळे पहिल्या झटक्यात आवडतात असं नाही, राईट? अगं पण इथे मुलगा आणि मुलगी एकमेकांना आधीपासूनच आवडतात. आता प्रश्न आहे तो फक्त मुलीच्या वडिलांच्या पसंतीचा. एग्जैक्टली माय पॉइंट अजय. मियाँ बीवी राजी तो क्या करेगा काजी? आपण सांगितलं होतं त्या मुलीला आपल्या घरी येऊन राहा 1 महिनाभर आणि आम्ही ठेवू तुझ्यावर वॉच. नाही सांगितलं का? कारण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला, ती कार्तिकची चॉईस आहे म्हणून. मग तुम्ही सुद्धा ठेवा ना विश्वास. आमच्यावर नाही, स्वतःच्या मुलीच्या चॉईसवर ठेवा विश्वास, राईट? श्वेता, अरे त्यांच्यात आणि आपल्यात मुळात हाच तर फरक आहे ना. काय? आपण मुलाचे पालक आहोत, ते मुलीचे पालक आहे. लग्न होऊन ती आपल्या घरात येणार आहे. इथल्या सवयी, इथल्या आवडीनिवडी, इथल्या रूढी परंपरा या सगळ्या तिला अंगवळणी पाडून घ्यायच्या. उद्या किटूचं लग्न करताना सुद्धा मी देखील हाच विचार करू शकतो. अगं आणि आत्ताच्या या क्षणी त्या गायत्रीचे साधा वाढदिवस सुद्धा माझ्या लक्षात नाही, मला माहिती नाहीये, बरोबर? अरे तिच्या आवडी निवडी, तिचा स्वभाव या खूप लांबच्या गोष्टी झाल्या. नाही, एक मुलीचा बाप या नात्यानं कीर्तनींची ही जी काय अट आहे त्याच्यात मला तरी काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. ऍब्सोल्युटली. काय बोलतोयस तू? अजय, तू कसा बाप आहेस, तुझं तुझ्या लेकीवरती किती प्रेम आहे हे मला जास्ती माहिती. तेव्हा किटूचं जेव्हा लग्न करायचं असेल ना आपल्याला, तेव्हा आय नो तू अशा अनरिझनेबल डिमांड्स अजिबात करणार नाहीस. आय ट्रस्ट यू ऑन दिस. आणि तू असा सारखा कधी वेडेपणा केलास ना तर सगळ्यात आधी मी तुला मूर्खात काढेन, मी विरोध करेन. जाऊ दे ना, किटूच्या लग्नाला अजून खूप वेळ आहे. आत्ता मी विचार करते तो कार्तिक कुठे? अरे आत्ता आपल्याला सोडायला आला होता ना तो. गेला असेल कुठेतरी बाहेर. अरे पण आत्ता या क्षणाला त्याला सुद्धा एकांताची खूप गरज आहे. आलो फ्रेश होऊन आलो जरा. अरे तेजस, आज काय तोंडाचा पट्टा एकदम बंद? काय झालंय काय? नेहमी तर इतकी बडबड करत असतोस, शेवटी शांत राहा, जेवताना बोलू नकोस असं आई तुला कंठ शोष करून सांगत असते. आता काय झालं एकदम? काय कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसातल्या काय अपडेट्स दिल्या नाही? तुझ्या क्रिकेटच्या मॅचचं काय झालं? नाही बाबा, ते जेवतोय ना आपण म्हणून. काय उमा, तू सुद्धा काही बोलत नाहीयेस. काय चाललंय आपल्या कॉलनीमध्ये, शेजारी पाजारी? काय सांगा मला काहीतरी. मला नाही हो कल्पना, मी तुमच्यासोबत होते ना, आणि मधल्या काळात कुणाला काही विचारायला वेळही नाही मिळाला. बाबा, तुम्ही असं का केलं? असं का केलं म्हणजे? म्हणजे ही अशी विचित्र अट का घातली? विचित्र अट म्हणजे काय म्हणायचंय काय तुला?
मला नाही वाटत मी काही विचित्र अट घातली. म्हणजे कोणी नवरा मुलगा असता तरी मी हीच अट घालणार होतो. हा, आता तो मुलगा फक्त तुझ्या ओळखीचा निघाला म्हणून तुला कदाचित विचित्र वाटत असेल, पण एका मुलीचा बाप म्हणून जरा विचार कर ना. जन्माला आल्यापासून दिवसाची रात्र करून आम्ही तुम्हाला वाढवतो, तळ हाताच्या फोडासारखं जपतो, एवढं मोठं करतो. मी त्यांना म्हटलं ते काही चुकीचं नाहीये. ही माझी मुलगी नाही, माझा जीव देणार आहे. आणि कायमस्वरूपी माझा जीव ज्याच्या हातामध्ये सुपूर्त करायचा आहे तो माणूस कसा आहे पारखून नको घ्यायला. त्याच्यावर काय संस्कार झालेले आहेत, त्याचं वागणं बोलणं, त्याच्या सवयी. अख्खं आयुष्य माझा जीव मी ज्याच्या हातामध्ये सुपूर्त करणार आहे तो माणूस कसा आहे मी समजून नको घ्यायला. काय चुकलं माझं त्याच्यात? हे बघ, माझी अट आहे आणि याच्यावर मी ठाम आहे. आता त्यांना जर तुझ्याशी लग्न करायचं असेल तर अट मान्य करावी त्याने, आणि नाही अट मान्य केली तर तो त्यांचा प्रश्न आहे. अहो पण तसं हे कुणालाही मान्य होण्यासारखं नाहीच आहे. आणि उद्या जर तुमची ही अट कुणीही मान्य केली नाही तर मुलीला आयुष्यभर घरीच बसवून ठेवणार आहात का? अरे काय बाळा, कुठे कुठे आहेस तू? कुठे होतास तू इतका वेळ? तुझा फोन सुद्धा बंद आहे. डॅड जरा शांत व्हायचं होतं. बराच वेळ एकटाच गाडी चालवत होतो आणि नंतर बीचवर जाऊन बसलो. बोला ना, काय बोलायचं होतं का? नाही काय नाही, ते मिस्टर कीर्तनेंनी जी काही अट घातली आहे त्या संदर्भात तुझ्या आईला काही फारसं आवडलेलं नाही. ते तिचा विरोधच आहे याला. अजय, फक्त विरोध नाही, तीव्र विरोध, सक्त विरोध, आणि त्याही पेक्षा एखादा जालिम शब्द असेल ना तर तसा विरोध. बघ, हे असं आहे. बोला मग, काय तुझं काय म्हणणं आहे? काय माझं काय म्हणणं आहे, मला जरा गायत्रीशी बोलायचं आहे. मग बघू काय होतं. गुड. बोल बोल तू तिच्याशी. कदाचित तिच्याशी बोलून तुलाच काही गोष्टी स्पष्ट होतील आणि माझी खात्री आहे त्यातनं नक्कीच काहीतरी चांगलंच निष्पन्न होईल. ऑफकोर्स डॅड, ऑफकोर्स. जे काय घडेल ते चांगलंच घडेल. आणि तू आहेस ना माझ्या आयुष्यात म्हणल्यावर माझ्या आयुष्यात काहीच वाईट घडूच शकत नाही. It's like my son. माझा अजूनही विरोध आहे, तीव्र विरोध. काय ना उमा, आपण आपल्या निर्णयावरती, आपल्या तत्वांवरती, आपल्या मतावरती जर ठाम राहिलो तर माझी खात्री आहे आपल्या मतांचा, तत्वांचा आदर करणारी माणसं आपल्याला नक्कीच भेटतात, भेटतील आपल्यालाही. नक्की माझी अट मान्य करणारा मुलगा आपल्याला भेटेल. काळजी करू नकोस. माझा विश्वास आहे माझ्या तत्वांवर, माझ्या मतावरती. आता मी बॉल त्यांच्या कोर्टात टाकलेला आहे.
आणि तूच मला म्हणालीस ना की मी जो काही निर्णय घेईन तो तुला मान्य असेल म्हणून म्हणालीस ना, मग हा माझा निर्णय आहे. तुला काही माझ्या निर्णयावर आक्षेप आहे? नाही बाबा, मी माझ्या म्हणण्यावर तितकीच ठाम. माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही माझ्यासाठी जो काही निर्णय घ्याल तो माझ्या भल्याचाच असेल. आणि तो मला पूर्णतः मान्य असेल. तुमच्या कुठल्याच निर्णयाला माझा कधीच विरोध नसेल बाबा, कधीच नाही.